स्वर्गीय मैनुद्दीन शेख स्मरणार्थ कवयित्री तथा आदर्श शिक्षिका श्रीमती शेख नजमा यांच्या वतीनं विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। यामध्ये आदर्श पत्रकार पुरस्कार झुंजार नेताचे उपसंपादक उत्तम बोडखे, तेजवार्ता न्यूज नेटवर्कचे संपादक सय्यद बबलूभाई, पत्रकार अविशांत कुमकर तसेच राजेंद्र लाड, प्रशांत दगडे, अनंत कराड, डॉक्टर मंजुश्री टेकाडे, डॉक्टर नदीम शेख यांच्यासह 11 जणांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित केलंय। सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय मैनुद्दीन शेख स्मरणार्थ आदर्श पुरस्कार वितरण तसेच गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण सोहळा रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी जिजाऊ जयंतीनिमित्त सद्गुरू हॉटेल हॉल, धामणगाव रोड, मदन महाराज मठासमोर कडा येथे संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आष्टीच्या तहसीलदार वैशाली पाटील या उपस्थित होत्या, तर प्रमुख पाहुणे संत मदन महाराज देवस्थानचे अध्यक्ष हरिभक्त परायण बबन महाराज बहिरवाल हे उपस्थित होते। यावेळी हरिभक्त परायण बबन महाराज बहिरवाल आणि तहसीलदार वैशाली पाटील यांच्या हस्ते आदर्श पत्रकार म्हणून दैनिक झुंजार नेताचे उपसंपादक तथा ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, तेजवार्ता न्यूज चॅनलचे संपादक सय्यद बबलूभाई, पत्रकार अविशांत कुमकर, आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून श्रीमती उषाताई ढेरे, श्रीमती वैशालीताई झांजे, राजेंद्र लाड, प्रशांत दगडे, सुनील अनारसे, आदर्श साहित्यिक म्हणून अनंत कराड, आदर्श डॉक्टर म्हणून डॉक्टर शेख नदीम आष्टी, डॉक्टर सौ मंजुषा टेकाडे कडा, आदर्श सेवक म्हणून पुरस्कार रोकडे शहादेव मामा तसेच गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण करण्यात आले। यावेळी संत मदन महाराज देवस्थानचे अध्यक्ष हरिभक्त परायण बबन महाराज बहिरवाल, तहसीलदार वैशाली पाटील, अशोक साळवे, हरिभाऊ जंजिरे, कडा ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब भोजने, शेख इमामभाई, प्राध्यापक डॉक्टर जमीर शेख आदी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। संचलन संयोजक नजमा शेख यांनी आभार समीर शेख यांनी मानले। तेजवार्ता प्रतिनिधी रेहमान सय्यद, कडा, आष्टी। आपण करतो तर आपलं कुणी बघत नाही, समजा आपण किती टाकलं पण पत्रकार म्हणून काही टाकलं की लोक त्याला आवर्जून बघतात, हे तर खरं आहे। नंतर 2 डॉक्टरांची निवड केली आहे आदर्श पुरस्कारासाठी। त्यात पहिली डॉक्टर आहे नदीम डॉक्टर, की जे दिशा हॉस्पिटल माध्यमातून 2006 पासून वैद्यकीय सेवेत प्रारंभ केलेला आहे आणि त्यांचा विशेष काय आहे की गरजू पेशंटची ते मोफत सेवा करतात। अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहे, सामाजिक कार्याची त्यांना आवड आहे आणि गरजू हुशार विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक आजपर्यंत केलेली आहे। नंबर 2 आहे मंजुश्री टेकाडे मॅडम, ज्यांनी वैद्यकीय सेवेबरोबर सामाजिक सेवा केलेली आहे आणि शैक्षणिक विद्यार्थ्यांना दत्तक त्यांनी घेतलेला आहे। नंतर पुरस्कार आहे आदर्श सेवक पुरस्कार, जो रोकडे शहादेव यांना दिलेला आहे। अत्यंत कामाबद्दल शिस्तप्रिय असे आमचे शाळेचे शिपाई रोकडे मामा यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। नंतर हसू आणि हसू अशा दोन्ही प्रकारचा आजचा हा योग आहे। हसू एवढ्यासाठी म्हणता येईल की हे जे काही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी आपली मंडळी आहे त्यांचा एक यथोचित सन्मान शेख मॅडमने केलेला आहे। त्यांच्यासाठी खूप आनंदाची, त्यांना प्रेरणा देणारी, उत्साह देणारी ही बाब आहे। याच्यातूनच किंवा त्यांच्या हातूनही काही चांगल्या घटना किंवा चांगलं कार्य घडणार आहे। एक छोटी त्यांनी केलेल्या कामाची कौतुकाची थाप किंवा सुंदर घालायचं काम त्यांनी केलेलं आहे, यासाठी हसू म्हणायला लागेल। आणि थोडंसं मनाला हळवं करणारं असं म्हणण्याला काही हरकत नाहीये की ज्यांचे वडील आज 3-4 वर्ष झाले आणि तरीही त्यांनी त्यांचा जो काही त्यांना आदरांजली दरवर्षी ते अशा वेगळ्या कार्यक्रमातून व्यक्त करतात, त्यासाठी थोडंसं मनाचा टोपरा हळवा असलेला भाग म्हणजे दुःखाची बाब म्हणजे ते आज आपल्याला सोडून गेलेले आहेत आणि अजूनही त्यांच्या आठवणी किंवा त्यांचे जे आशीर्वाद आहे हे मॅडमच्या मागे असतील। या अनुषंगाने एक असे माझी कंडिशनच आहे, 4 वर्षांपूर्वीच माझे वडील गेलेले आहेत, मला एक थोडंसं जाणवलं त्या गोष्टीची। फक्त सांगायचं असा मुद्दा आहे, आता काका जसं म्हणाले की सावित्रीबाई फुले नव्हते नसत्या तर तुम्ही आजपर्यंत आला नसता, हे अगदी 100% खरं आहे। त्यासाठी आम्ही त्यांना कितीही मनातून धन्यवाद दिले तर ते कमीच असणार आहे। पण ज्यावेळी आपण हे काम करतो किंवा अशा काही संकटातून पुढे जात असतो तेव्हा कुठलाही पुरुष असू दे, तो आपल्या विद्याच्या स्वरूपात असू दे, आपल्या नवऱ्याच्या स्वरूपात असू दे किंवा आपल्या मुलाच्या स्वरूपात असू दे, बंधूच्या स्वरूपात असू दे, ते सगळेजणच आपल्या अशाच प्रकारचं असणारे उत्तर वाढत जावं। आणि आता ज्यांना पुरस्कार मिळाले ते पुरस्कार मूर्ती जेवढे आहेत त्यांना अशी पुरस्कार उत्तर अनेक मिळावे, त्यांच्या हातून अशी समाजाची सेवा घडावी एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे शब्द 2 शब्द